हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण क्लास नर्सरी मॅथ्स वर्कशीट पाहणार आहोत. आपण मुलांना शिकवताना सर्वप्रथम आपण पॅटर्नचा उपयोग करायला हवा. त्यानुसार मुलं स्टँडिंग, स्लीपिंग, कर्व हे शिकू शकतात. त्यासाठी आपण अशा पद्धतीची वर्कशीट घेऊन आलेलो आहोत. तर सर्वप्रथम पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द पॅटर्न. तर मी स्क्वेअर घेतलेला आहे. पहिला एक स्क्वेअर आहे, नंतर सेकंड 2 स्क्वेअर आहेत. आता आपल्याला थर्ड फिलिंग द ब्लँक्स आहे. तर आपल्याला थर्ड 3 स्क्वेअर घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे स्टँडिंग लाईनला 1 कर्व आहे, 2 कर्व आहेत, आता 3 कर्व. नेक्स्ट आहे ट्रँगल 1 2 3 आहेत, आता इथे 4 ट्रँगल येणार. तर आपण अशा पद्धतीचा एक क्वेश्चन घेऊन मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑड वन आउट. तर खालील पिक्चर दिलेले आहेत, त्यामधील वेगळं असं पिक्चर बघून आपल्याला ते क्रॉस करायचं आहे. तर पहिल्या पिक्चरमध्ये सेकंडवाला येणार. नेक्स्ट आहे ॲरो आहेत, 3 ॲरो एका वेला आहेत आणि एक ॲरो दुसऱ्या वेला आहे. तर तो आपल्याला क्रॉस करायचा आहे. नेक्स्ट आहे स्क्वेअरमध्ये स्क्वेअर आहे, सर्कलमध्ये सर्कल आहे, ट्रँगलमध्ये ट्रँगल, तर रेक्टँगलमध्ये स्टार आहे, तो एक जाणार, आउट होणार. अशा पद्धतीचा हा एक क्वेश्चन आपण घेऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रॉस द रॉंग सम. तर आपल्याला काही सम दिलेले आहेत, मतलब 8 आहे वरती, त्याचा आन्सर आहे आणि खालती ते सम सॉल्व करायचे आहेत. तर त्याचा आन्सर 8 आहे का ते पाहायचं आहे. 4 आणि 4 8, 3 आणि 5 8, 2 आणि 6 ते पण 8 येतं, पण 2 + 4 हे 6 येतं, त्यामुळे ते क्रॉस रॉंग आहे. नेक्स्ट आहे 5, 2 + 3 5, 3 3 6 येतं, 1 4 5, 3 + 2 5 येतं. नेक्स्ट आहे मॅच द सिमिलर वन. तर आपल्याला मॅच करायचं आहे. सर्वप्रथम स्टार आणि सर्कल आहे, तो शोधायचा आहे आणि त्याच्याशी मॅच करायचा आहे. नंतर हार्ट आणि डॉट आहे, तो शोधून मॅच करायचा आहे. नंतर स्क्वेअर आणि रेक्टँगल आहे, त्यालाही मॅच करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे ट्रँगल आणि स्टार, त्यालाही आपण शोधून मॅच करायचं आहे. तर अशा पद्धतीचाही एक क्वेश्चन आपण घेऊन मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो. आपण मुलांच्याकडून अशा छोट्या छोट्या क्वेश्चन आणि वर्कशीट सोडवून घेऊन आपण त्यांची प्रॅक्टिस घेऊ शकतो. नेक्स्ट आहे राईट द अल्टरनेटिव्ह सम ऑफ. तर ॲन्सर दिलेला आहे आणि ज्या एका साईडला नंबर दिला आहे त्या नंबरची दुसरा नंबर ॲड करून येणारा आन्सर हे वरती दिलेला नंबर आहे तो यायला पाहिजेत. 8 + 2 10 येणार, 7 + 3 10 येतं, 4 + 6 10 येतं आणि 2 + 8सुद्धा 10 येतं. तसंच आपल्याला ह्या साईडला पण आहे 7 आन्सर यायला पाहिजेत. 5 + 2 7, 3 + 4 7 येतं, 2 + 5 7 येतं आणि 1 + 6 7 येतं. नेक्स्ट आहे 5, 1 + 4सुद्धा आन्सर 5 येतं, 3 + 2 5 येतं, 5 + 0 आन्सर 5 येतं आणि 4 + 1सुद्धा 5 येतं. अशा पद्धतीने आपण छोट्या मुलांच्याकडून वर्कशीट सोडून घेऊन मुलांची मॅथची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.